नमस्कार. थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते आणि त्याच्यामध्ये या दिवसामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्या भेटीला नित्य नेमाने येते, ती म्हणजे उंधियो. गुजरातेतला हा खाद्यप्रकार महाराष्ट्रातही बऱ्यापैकी रुळलेला आहे. किमान शहरामध्ये अनेक मेजवान्यांमध्ये, विशेषतः म्हणजे लग्नाच्या मेजवानीमध्ये सुद्धा उंधियो या दिवसामध्ये आवर्जून केला जातो आणि आवडीने खाल्लाही जातो. त्यामुळे आता उंधियो हे जो पदार्थ आहे केवळ गुजरातीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातही त्याचं अस्तित्व जाणवायला लागलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर त्याच्यामध्ये मिळणारी ती सुरती वालपापडी असते बारीक, ती फक्त याच दिवसात मिळते आणि ती मिळायला लागल्याशिवाय उंधियो काही पूर्णत्वाला जात नाही. त्याशिवाय त्याच्यामध्ये असणारे ते मुठिया म्हणजे मेथी घालून केलेले ते छोटे छोटे गोळे आणि त्या विशिष्ट प्रकारे रचना केलेल्या तो उंधियो जो कुकरमध्ये किंवा तुमच्या हंडीमध्ये जो तयार करतात त्याची रचनाही विशिष्ट असते. सर्वात खाली तो कंद असतो, त्याच्यावरती बटाटे, त्याच्यावरती वांगी, केळी अशा तऱ्हेने रचत रचत ते विशिष्ट पद्धतीने आधी ते भरले जातात. जशी भरली वांगी आपल्याकडे भरली जातात तशाच प्रकारे प्रत्येक जे फळ आहे किंवा जी भाजी आहे ती भरली जाते आणि त्या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो संपूर्ण त्या उंधियोमध्ये पसरलेला असतो आणि त्यामुळे त्या खाण्याची गोडी वेगळी असते. बरं, हा उंधियो शिजवताना त्याच्यामध्ये एकही थेंब पाणी वापरलं जात नाही, फक्त तेलावर ते शिजवलं जातं आणि त्यामुळे हा पचायला थोडा जड असतो आणि अतिशय पौष्टिकही असतो. असा हा उंधियो या दिवसामध्ये आवर्जून खाण्यासारखा आहे. काही लोक बाजरीच्या भाकरीबरोबर खातात, त्याला गुजरातीत पोक म्हणतात, आपल्याकडे हुरडा म्हणतात आणि याच्या बरोबर म्हणजे बाजरीच्या भाकरीबरोबर उंधियो खाणं ही एक आनंदाची गोष्ट असू शकते. पण नुसती खाणं ही तेवढंच आनंदही असतं. त्यामुळे आपण यावर्षी उंधियोचा वेगळ्या अर्थाने आस्वाद घेऊ. जरूर खाद्यसंस्कृती समजण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा आणि खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेही जरूर वाचा. थँक्यू.